एक उमेदवार 20% गुण मिळवतो आणि 50 गुणांनी अनुत्तीर्ण होतो, तर दुसरा उमेदवार जो 40% गुण मिळवतो त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुणांपेक्षा 30 गुण जास्त मिळतात, तर परीक्षेतील कमाल गुण शोधा. इथं एका विद्यार्थ्याला कमाल गुणांच्या 20% गुण मिळालेले आहेत आणि 50 गुणांनी अनुत्तीर्ण झालेला आहे. म्हणजे 20% गुण अधिक 50 एक्स्ट्रा गुण जर मिळाले असते तर तो इथं पास झाला असता. तसेच दुसऱ्या उमेदवाराला इथं 40% गुण मिळालेले आहेत आणि किमान गुणांपेक्षा त्याला 30 गुण जास्त मिळालेले आहेत. म्हणजे 40% मार्क्स वजा 30 बरोबर इथं त्याचे पासिंग मार्क्स असणार आहेत. आता 5 बरोबर 5 दोन इक्वेशन भेटलेले आहेत ते आपण इथे इक्वेट करू शकतोय. 20% अधिक 50 बरोबर 40% वजा 30. पक्षांतर केल्यानंतर आपल्याला 20% बरोबर 80 गुण एवढे मिळणार आहे. आता हे 20% आहेत हे कमाल गुणांच्या 20% आहेत. कमाल गुण जर समजा x असतील तर xचे 20% बरोबर 80. तर आपल्याला 100% काढण्यासाठी x बरोबर 80 भागिले 20 गुणिले 100 आपलं उत्तर येणार आहे कमाल गुण 400.